सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. तुमच्या सगळ्यांच्या आत असलेल्या आत्मारामाला माझा प्रणाम. तुमच्या सगळ्या गुरूंना माझा साष्टांग दंडवत आणि तुमच्या आई वडिलांना माझा नमस्कार. आपण समर्थ बघतो आहे. समर्थांनी देवापर्यंत पोहोचण्याचे रस्ते 9 रस्त्यांचा उल्लेख केलेला आहे. समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेसी जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. भक्तीच्या पंथाने जर आपण गेलो तर समर्थांचं पुढचं वाक्य आहे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. भक्तीचा पंथ कोणता? तर भक्ती हा शब्द भज या धातूपासून तयार झालेला आहे. सेवा करणे, आपल्या आराध्याची सेवा करणे, आपल्या आराध्याचं चिंतन करणं, मनन करणं, हे इथे अपेक्षित आहे. मग त्यांनी आपल्याला 9 रस्ते सांगितले आहेत. एक रस्ता दुसऱ्या रस्त्याशी आणि दुसरा रस्ता तिसऱ्या रस्त्याशी जोडला गेलेला आहे. एक करत करत जसं आपण इमारत बांधल्या जाते, खाली पायवा असतो, फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर करत करत आपण 9व्या मजल्यावर जातो, तसंच हा भक्ती मार्ग आहे. समर्थांनी सांगितलेल्या 9विधा भक्ती आहेत. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. या 9ही भक्तीमध्ये एक एक हिरो झालेला आहे. जसं आपण म्हणतो की एकेका काळाचा एक एक चित्रपटाचा हिरोनी काळ गाजवला. पहिले राजेश खन्ना होता, मग अमिताभ बच्चन, मग आता कोण आहे माहित नाही. पण ह्या भक्तीमध्ये देखील एक एक मुकुटमणी होऊन बसलाय. पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती. श्रवण भक्ती कशी आहे? श्रवण म्हणजे ऐकणं. या ऐकताना आपण काय ऐकलं पाहिजे, कसं ऐकलं पाहिजे, हे डिटेल समर्थांनी आपल्याला सांगून ठेवलंय. मग याचा हिरो कोण? तर राजा परीक्षित, अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू आणि अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षित. द्वापार युगाच्या शेवटी जन्मलेला हा राजा, कलियुगाचा सुरुवातीचा राजा. एकदा परीक्षित राजा जंगलात जातो आणि काही ना काही कारणांनी शृंगी ऋषींशी त्याला शृंगी ऋषींकडनं शाप मिळतो. 7 दिवसात मृत्यू सांगितला जातो. 7 दिवसाचं आयुष्य संपल्यावर या जीवाचं कल्याण झालं पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. व्यासपुत्र जे शुकदेव होते, त्यांना विनंती केली की मला उपदेश करा. 7 दिवसानंतर
तक्षक नावाचा सर्प त्यांना दंश करणार होता. 7 दिवसाचं आयुष्य. त्या 7 दिवसात व्यासपुत्र शुकदेवांनी त्यांना भागवत सांगितलं. आणि त्यांनी ते कसं ऐकलं? 7 दिवसात सांगणारही तितक्या तोडीचा आणि ऐकणारही तोडीचा. मनात मृत्यूची भीती होती की 7व्या दिवशी मी मरणार. ती भीती हळूहळू कमी झाली आणि राजा स्वतःच देहत्यागाला तयार झाला. हा या श्रवणाचा मुकुटमणी आहे, राजा परीक्षित. आता श्रवणातून आपल्याला काय काय करता येतं, काय काय ऐकलं पाहिजे? श्रवण 2 प्रकारचं. एक आपल्याला आत्म्याची उन्नती देणारं श्रवण, तर दुसरं आत्म्याची अधोगती करणारं श्रवण. 2 प्रकारचं आहे. आपल्या घरी येऊन बसणाऱ्या जे काही लोक आहेत त्यांचं आपण ऐकतो, त्यांच्याशी बोलतो आणि स्वतःच्याच भोवती एक वेगळा कोश निर्माण करतो. औरामध्ये आपण त्यांचं बोलणं गोळा करतो. आपल्याला माहित आहे की शब्द हे नष्ट न होणार आहे, अमर आहेत. आणि अशा वेळेला आपण कचरा जमा करण्याचं कार्य आपल्या आजूबाजूच्या लोकांकडनं केल्या जातं. करतो आपण, लोकांचं कचरा जमा करतो आणि त्याची पोटली आपण आपल्याच पाठीवर कचऱ्याचा ढिगारा जमा करतो, बांधून टाकतो. बघा, देवाने तोंड बंद करायची सोय केली आहे. दोन्ही ओठ एकमेकांना चिपकून जातात. बोलणं न बोलणं आपल्या हातात आहे. दोन्ही डोळे बंद करता येतात. एखादी गोष्ट नाही पाहिजे, डोळे बंद केले तर आपल्याला पुढची गोष्ट दिसत नाही. पण कान उघडे ठेवलेत म्हणजे सगळ्यात जपलं काय पाहिजे, तर कानांना जपलं पाहिजे. कारण कानाच्या द्वारेच आपल्यापर्यंत सगळ्या गोष्टी येत असतात. म्हणून कानावर जास्त नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आता आपण मागच्या वेळा किंवा मागच्या कुठल्या तरी गोष्टीचं विवेचन करताना आपण ऐकलं होतं की एखादी गोष्ट जर आपण सतत 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 ऐकत गेलो तर ती आपल्याला खरी वाटायला लागते, कितीही खोटी असली तरी. आणि तो संस्कार आपल्या मनावर झालेला आहे. आपल्याला अनेक गोष्टी अशा वाटतात की नाही, हे खरं आहे. आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहित नसतं, पण आपला विश्वास त्या गोष्टीवर बसतो. कारण मागच्या 3 जन्मापासून आपण तेच ऐकत गेलेलो असतो. आपले संत आपल्याला सांगतात, हे शरीर तुला भाड्याने दिलेलं आहे, काही दिवसासाठी वापरायला दिलेलं आहे. पण या शरीरावर आपण किती प्रेम करतो. आपण हॉटेलमध्ये जातो, तिथली खोली वापरतो, तिथल्या सुंदर फ्रेम्स असतात, मऊ गादी असते, दुलई असते, पण सोडताना आपल्याला त्रास होत नाही ती खोली, एक क्षण लागत नाही. तसंच काही वर्षासाठी आपण या देहात आलेलो आहे. याच्या आधी आपण अनेक देह सोडलेला आहे. मग हा देह सोडताना आपल्याला त्रास का होतो? कारण आपण सगळ्यांकडनं ऐकलेलं असतं की हा देह म्हणजे अनघा आहे. या देहाला अनुसरूनच आपल्याला सगळेजण हाका मारतात.
हे आपल्यावर झालेले संस्कार या कानांच्या द्वारे झालेले आहेत. मग काय करायचं? कान कसे बंद करायचे? तर त्याच्यात आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी अनेक गोष्टी सांगून ठेवलेल्या आहे. समर्थांनी पण हा पूर्ण समास या श्रवण भक्तीवर लिहिलेला आहे. काय ऐकायचं? भगवंताचं यश ऐकायचं, गुण ऐकायचं, महात्म्य ऐकायचं. आपण रामायण ऐकतो, रामायणात काय दिलेलं आहे? रामाचं यश दिलेलं आहे, रामाची महती दिलेली आहे, रामाचे गुण दिलेले आहेत. आपण जर सारखं 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 ऐकत गेलो तर कुठेतरी आपण त्याच्यात आपल्याला शोधतो की याच्यातला कुठला गुण मला घेता येईल किंवा मी घेऊ शकतो, माझ्यात आवश्यक आहे. रामाचं बघा सगळं सुंदर आहे. रामाचं बंधुप्रेम जर बघितलं, अद्वितीय आहे. आपल्या भावासाठी जो दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक करणारा राम वनवासात निघून जातो आपल्या भावासाठी त्याग करायला. ज्या आईनी त्याला बाहेर पाठवलेलं असतं, जंगलात पाठवलेलं असतं, वनवास दिलेला असतो 14 वर्षाचा, त्या आईला देखील तो आई म्हणून हाक मारतो. म्हणजे त्याचं त्याच्या आईवर, आई या तत्वावर किती प्रेम आहे बघा. आपण राम होऊ शकत नाही याची कल्पना आहे मला, पण आपल्या आईने जर आपल्याला एखादा शब्द चुकीचा बोललेला असेल आणि आपला आराध्य राम असेल तर आपण माफ तर करू शकतो ना आईला. ती गोष्ट आपण जी हृदयात धरून ठेवतो की मला आईने असं म्हटलं, मला आईने बाबांजवळ चुगल्या केल्या आणि त्यामुळे मला मार बसला, ही गोष्ट अजूनही आठवते. मी मार खाल्ला होता त्यावेळेला. आपण पण आईबद्दल सजग होतो. रामाकडनं काय शिकायचं? अनेक गोष्टी आहेत. समर्थ इथे म्हणतात, समर्थ म्हणतात, नवविधा भजन बोलिले पुढे तेची पुढे प्रांजळ केले, श्रोती अवधान दिधले पाहिजे. आता आपल्याला नवविधा भक्ती शिकवतात. प्रथम भजन ऐसे जाण, हरिकथा पुराण श्रवण, नाना अध्यात्म निरूपण ऐकत जावे. हरिकथा ऐकायच्या, प्रल्हादाची गोष्ट ऐकायची, ध्रुवाची गोष्ट ऐकायची. पुराणात अनेक गोष्टींनी सजलेल्या गोष्टी आहेत. सगळं सगळं ऐकायचं आणि त्याच्यातून आपल्या मनावर आपोआप संस्कार व्हायला लागतात. ते पुढे म्हणतात आहे, कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, योग मार्ग, वैराग्य मार्ग ऐकित जावे. त्यांनी किती मार्ग सांगितले परमेश्वराकडे जाण्याचे. त्यांनी सांगितलं कर्म मार्ग. आपण जर आपल्याला ह्या मार्गाबद्दल माहितीच नसेल तर आपण त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्नच करणार नाही. आपल्याला या मार्गाची वरवरची तरी माहिती पाहिजे. कर्म मार्ग म्हणजे काय आहे, उपासना मार्ग म्हणजे काय आहे, ज्ञान मार्ग म्हणजे काय आहे, योग मार्गाबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. मग आपण ठरवू शकतो की मला परमेश्वरापर्यंत जायचं आहे, पण माझ्या प्रकृतीला कुठला मार्ग सूट होतो.
मी जर योग मार्ग निवडला किंवा हठयोग निवडला तर मी माझ्या शरीरावर तेवढा कंट्रोल ठेवू शकते का? किंवा कर्म मार्गाने मी श्रम करून त्या मार्गावर पोहोचू शकते का? याचा सारासार विचार करून आपण आपला मार्ग निवडू शकतो. पण त्यासाठी त्या मार्गाचं माहिती आपल्याला असावी. संपूर्ण माहिती नाही म्हणत मी, पण त्या मार्गात काय आहे, काच कळगी आहे, तो मार्ग कसा आहे याबद्दल वरवरची तरी माहिती आपल्यापर्यंत असायला पाहिजे. नाना व्रताचे महिमे, नाना तीर्थाचे महिमे, नाना दानाचे महिमे ऐकित जावे. 16 सोमवार करतात, पांढरे बुधवार करतात, अयाचित व्रत करतात, अनेक व्रत वैकल्य लोक करत असतात. गुरुवारचा उपास असतो, शुक्रवारचा असतो, मंगळवारचा असतो. कुठला वार कुठल्या देवतेशी निगडित आहे आणि कुठल्या देवतेची उपासना करून आपल्याला पुढे जाता येईल किंवा आपल्याला या संसारातील गोष्ट प्राप्त करता येईल याची माहिती असल्याशिवाय ते व्रत करता येत नाही. आपल्याला जर एखादी गोष्ट मिळवायची आहे आणि हनुमानाजवळ ती जर आहे तर आपल्याला मंगळवार किंवा शनिवार करता येतो. आपल्याला गुरूंकडनं हवी आहे तर गुरुवार करावा, किंवा देवीची उपासना, आपण देवी भक्त असू तर मंगळवार आणि शनिवार आपल्याला करता येतो. आपण कुलदेवतेची उपासना करतो आहे तर मंगळवार शनिवार शुक्रवार आपल्यासाठी आहे. याची जेव्हा माहिती असते तेव्हा तो गोष्ट आपल्याला करणं सोपं जातं. नाना महात्मे, नाना स्थाने, नाना मंत्र, नाना साधने, नाना जपे, पुनःशरणे ऐकित जावे. आता महात्मे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. तुकाराम महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज आहे, मुक्ताई आहे, बहिणाबाई आहे किंवा वेणाबाई आहे, एकनाथ आहे, अनेक संत होऊन गेलेले आहेत. आपण आपला गुरु कसा निवडतो? आपल्याला जेव्हा मनातून तळमळ निर्माण होते आणि एखाद्याबद्दल प्रेम निर्माण होतो तो आपला गुरु असतो. त्याच्याबद्दलची माहिती गोळा करणं आपल्याला आवश्यक आहे. आपल्या गुरुला काय आवडतं? आपल्या गुरुचे गुरु कोण होते? आपल्या गुरु कुठली उपासना करतो? याची माहिती आपल्याला श्रवणाद्वारेच मिळू शकते. कोणी लिहून नाही ठेवलेलं की गुरूंना काय सांगायचंय. जेव्हा आपण त्यांच्या आजूबाजूला राहतो, त्यांच्या संगतीत राहतो, ते काय बोलतात, कसं बोलतात, कसा उपदेश करतात याचं ज्ञान आपल्याला श्रवणाच्या द्वारे मिळतं. आता मंत्र बघा, हा मंत्र हा एक छोटासा शब्द आहे, पण मंत्राचे देखील खूप प्रकार आहे. एका अक्षर ओम पासून मंत्र सुरू होतात तर 13 अक्षरी किंवा त्याच्याही नंतर गायत्री मंत्रासारखे मोठे मोठे मंत्र आहेत. गायत्री मंत्राला देखील त्याची उपासना करताना काय केलं पाहिजे, काय गोष्टी पाळल्या पाहिजे याचं ज्ञान आपल्याला श्रवणाद्वारे मिळतं. जो गायत्रीचा उपासक असेल त्याच्याजवळ जर आपण बसलो, त्याला विचारलं की बाबा रे, हे गायत्री मंत्र तू करतो आहेस, याचे फायदे काय, हा कसं करावा? काही वेळेला काही मंत्र असे असतात की ज्याचा असर आपल्या शरीरावर ताबडतोब होतो. राम रीम रूम असे जे बीजाक्षर आहेत हे खूप पॉवरफुल असतात.
आपल्या शरीराला जर मानवला नाही तर आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. आमचे पापाजी ओम डायरेक्ट म्हणू देत नव्हते. ओम म्हणायचाच नाही असं त्यांची सक्त ताकीद होती. सरिताताईंचे देखील जे गुरु आहेत क्षीरसागर महाराज, ते पण बायकांनी ओंकार म्हणू नये असं सांगायचे. कारण ओंकाराचा डायरेक्ट संबंध आपल्या युट्रेसशी आहे, गर्भाशयाशी. तुम्ही कसा म्हणता याच्यावर अवलंबून आहे. याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आपण जर नुसताच ओंकार म्हणत गेलो तर आपल्या गर्भाशयाला त्याला पेलण्याची ताकद आहे का हे पाहिलं पाहिजे. एक ओंकार दोन ओंकारांनी फारसा फरक पडत नाही, पण जेव्हा आपण त्याची मात्रा जास्त आणि जास्त करत जातो तेव्हा तो आपल्या एकेका ऑर्गन्सवर कार्य करतो. ओंकार हा शब्द उ मनी बनलेला आहे आणि 3 याचा संबंध जेव्हा आपण त्याच्यात कमी जास्त करतो तर आपल्या अख्ख्या शरीरावर डोक्यापासून तर तळवापर्यंत तो कार्य करतो. याची माहिती जेव्हा आपल्या जवळ असते तेव्हा आपण आपल्यावर आणि दुसऱ्यांवर त्याचा फायदा करून घेऊ शकतो. मग हे कधी शक्य होईल तर आपण या गोष्टीचं श्रवण केलं असेल, आपण ही माहिती घेतली असेल, तेव्हा हे आपल्याला मिळतं किंवा समजतं. म्हणूनच समर्थांनी मंत्र नाना साधने, मग हे मंत्र नुसतंच मी ओम बद्दल सांगितलं, असे देवीचं मंत्र आहे किंवा गुरुदत्ताचा मंत्र आहे, बाकीच्या देवांचे मंत्र आहे, हनुमंताचा मंत्र आहे, रामाचा मंत्र आहे, कृष्णाचा मंत्र आहे. आपल्या प्रकृतीला सांगणारा किंवा आपल्या प्रकृतीला आराम देणारा, आपल्या शरीरातले रोग दूर करणारा, आपल्या कोशात आपण साठवून ठेवलेल्या वाईट गोष्टी बाहेर काढणारा हा मंत्राचं काम आहे. म्हणूनच गुरुकडनं मंत्र घ्यावा. श्रवण, गुरुकडनं मंत्र घेणं म्हणजे श्रवणच आहे. आता जेव्हा आपण श्रवण करतो एखादी गोष्ट, एखाद्या वेळा आपण जाऊन बसलोय कीर्तनात, ऐकली एखादी गोष्ट, ती आपल्या मनाच्या आत जाते. श्रवणाचे फायदे काय तर ती गोष्ट आपल्या आत जाते, आतमध्ये मंथन सुरू होतं. रामाने असं का केलं किंवा कृष्णाच्या लीला जेव्हा आपण ऐकतो तेव्हा रंगून जातो. प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, प्रत्येक गोष्टीची एक किंमत आहे. आपल्या जीवनात आपल्या कानावर ज्या ज्या गोष्टी पडतात त्या आपल्या गुरुची कृपा आहे, त्याच्यातून काहीतरी शिकता येण्याजोगं आहे. म्हणून तुमच्या कानावर तुमच्या गुरुनी ती गोष्ट घातली आहे. आपल्याला आपली झोळी जेवढी असेल तेवढं श्रवण मिळतं. आपण एखाद्या वेळा एखाद्या व्याख्यानाला जाऊन बसतो, तो तासभर बोलत असतो, पण तासभर बोलताना देखील आपल्याला एखादी गोष्ट क्लिक होऊन जाते, आवडून जाते. त्या गोष्टीवर आपण ती गोष्ट घरी घेऊन येतो आणि त्याच्यावर मनन करतो, चिंतन करतो आणि ती गोष्ट आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो, आतमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. हे कसं शक्य होतं? श्रवणाने शक्य होतं. आपण नुकतंच परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग
सुरू केला आणि एकदम शेवटची भक्ती, आत्मनिवेदन भक्ती घेतली, आपल्याला त्याच्यात रसच येणार नाही. आपल्याला परमेश्वर काय आहे त्याची गोडी निर्माण करता आली पाहिजे. त्याच्यासाठी खूप ऐकलं पाहिजे. जितकं आपण ऐकू तितका आपला विश्वास त्या गोष्टीवर बसत जातो. अनेक गोष्टी आपण ऐकतो आणि अनेक गोष्टींचे संस्कार आपल्या मनावर आपोआप होत जातात. या संस्कारातूनच हळूहळू भक्ती फुलायला लागते. आपल्याला त्या देवतेबद्दल समजायला लागतं की जी आपण आराध्य म्हणून पुढे पूजणार आहोत, पूजा करणार आहोत. आता राम आहे, कृष्ण आहे, दुर्गा माता आहे किंवा गुरुदत्त आहे, अनेक देवता आपल्या पृथ्वी तलावावर आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले आहेत. नवदुर्गा जरी पाहिलं तरी आपल्याला कुठली सोयीची होते, आपल्याला कुठल्या देवतेबद्दल आवड निर्माण होते, हे जो पण अंत आपण ऐकणार नाही तोपर्यंत तिच्यापर्यंत तिच्याबद्दल प्रेम वाटणार नाही. म्हणून श्रवण भक्ती ही खूप आवश्यक आहे. समर्थांनी काय काय ऐकावं हे सांगून ठेवलंय. दुग्धाहारी, निराहारी, फळाहारी, पर्णाहारी, तृणाहारी, नानाहारी कैसे ते ऐकावे. अनेक लोक आहेत जे उपासना करतात आहे, आपल्याला नुकती ती सुरू करता येणार नाही, पण त्यांच्याबद्दल आपल्याला ऐकावं. काय करतात लोक? नुसत्या दुधावर राहून उपासना करतात, काही निराहार राहतात, अन्नच नाही घेत, काही फळं खाऊन राहतात. आपण हे जेव्हा ऐकायला लागतो तेव्हा आपल्याला सती पार्वती आठवते बघा. सती पार्वतीने काय केलं? सती पार्वतीने पहिले फळं खाल्ले, उपासना सुरू केली, त्याच्यानंतर पानं खाल्ले. तिची उपासना बघा कशी वाढत चाललीये. पहिले फळावर होती, मग पानावर गेली, मग जलावर गेली आणि मग आणखीन आणखीन उपासना तीव्र करत 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 ती नुसत्या श्वासावर राहायला लागली. नुसता श्वास घेणं आणि श्वास सोडणं एवढ्यावरच तिचं अन्न निर्माण झालं. ही गोष्ट आपल्याला माहीतच नसेल तर तिची महती कशी समजेल? तिने शंकराला कसं प्रसन्न करून घेतलं याच्याबद्दलची आपल्याला माहिती मिळणारच नाही. आपल्यालाही आपल्या गुरुला प्रसन्न करून घ्यायचे. आपण पार्वती होऊ शकत नाही किंवा आज आपली ती स्थिती नाही, आपण होऊ शकत नाही असं म्हणूच नये. आपणही पार्वती बनू शकतो. आज आपण अन्न घेऊन आपण आपला मार्ग पुढे नेतोय, पण काही दिवसांना आपण फळावर देखील येऊ शकतो. याची माहिती आपल्याला श्रवणाद्वारे मिळत आहे. आणि हे ऐका असं म्हणतात आहे. आता समर्थ किती छोट्या छोट्या गोष्टी, केवढं त्यांचं निरीक्षण आहे, केवढ्या गोष्टी ऐकायला सांगतात. जवळजवळ 38 ओव्या लिहिलेल्या आहेत. चंद्र, सूर्य, तारा मंडळे, ग्रह मंडळे, मेघ मंडळे, 21 स्वर्ग, सप्त पाताळे, कैसी ते ऐकावे. समर्थ म्हणतात की हेही ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे. सूर्याबद्दल, चंद्राबद्दल, तारामंडळ, किती तारामंडळ आहे, किती ब्रह्मांड आहे, याच्याबद्दल देखील तुम्ही ऐका. 21 स्वर्ग कोणते आहेत, पाताळ कसं आहे, पाताळात काय घडतं, रवरव पाताळ कसा आहे, त्याच्यात केवढ्या वेदना आहेत,
याची देखील माहिती प्रत्येक साधकाला असली पाहिजे. समर्थांच्या म्हणण्यानुसार त्यापुढे म्हणतात, ब्रह्मा विष्णू महेश स्थाने, इंद्र देव ऋषी स्थाने, वायो वरुण कुबेर स्थाने कैसी ते ऐकावी. स्वर्गाच्या पलीकडे देखील विष्णूचं स्थान वेगळं आहे. विष्णू लोक वेगळा आहे, ब्रह्मलोक वेगळा आहे आणि महेशाचं स्थान म्हणजे कैलास वेगळा आहे. मग या स्थानावर जाणारे लोक कोण कोण असतात, कोण कोण जाऊ शकतात या स्थानाला, आणि आपल्याला कुठे जायचंय याची माहिती घेतल्याशिवाय आपण त्या स्थानाला पोचणारच नाही. मग जी माहिती घ्यायची आहे ती आपल्याला श्रवणाच्या द्वारे मिळू शकते. उद्या आपण हाच विषय घेऊया आणि याच्या पुढे समर्थ काय म्हणतात हे बघूया. आज इथेच थांबू. पाय क्रॉस करायचंय, हात क्रॉस करायचंय, पाय क्रॉस, हात क्रॉस, डोळे अलगद बंद. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. येणारा श्वास, जाणारा श्वास. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. श्वास आत, श्वास बाहेर. पूर्ण लक्ष श्वासावर. पूर्ण लक्ष श्वासावर. श्वास हळूहळू कमी 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 होत चालला आहे. श्वास कमी 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 होतोय. मंद श्वास सुरू आहे. नेमका कुठे श्वास स्पर्श करतो तिकडे लक्ष. मंद श्वास. श्वास मंद. हळूहळू श्वासाची गती कमी 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 होत चालली आहे. श्वासाची गती
हळूहळू मंद होत चाललीये. गुरुला प्रणाम. हृदयावर या. हृदयावर आपल्या गुरुचं स्थान. राधा राणीचं स्थान. पूर्णपणे हृदयावर उतरा. श्वासाबरोबर हृदयावर. बारा पाकळ्यांचं कमळ. वायू तत्व. हिरवा रंग. आज आपल्याला गुरुला इथे प्रकाश रूपात पाहायचंय. शीतल असा प्रकाश. गुरु ही प्रकाश रूपच आहे. गुरुला बघायचा प्रयत्न प्रकाश रूपात. तुम्ही ही प्रकाश रूप आहे आणि गुरु ही प्रकाश रूप आहे. हे शरीर म्हणजे तुम्ही नाही. आतला जो प्रकाश आहे तो तुम्ही आहात.
प्रकाश बघा. ज्योतीच्या स्वरूपात बघा. मूर्तीतून ज्योत निर्माण झालेली आहे. गुरु बिन कौन न बताए बाट. पूर्ण लक्ष ज्योतीवर केंद्रित करा. पूर्ण लक्ष. पूर्ण लक्ष प्रकाशावर केंद्रित. याच गुरुला आपण आरतीत म्हणतो. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरु राणा, माझ्या जानकी राणा. पाचही तत्वांच्या ज्योती प्रकाशिला जाणा. ही ज्योत आहे ती, आणि तिलाच बघण्याचा प्रयत्न. निराकार असणारी ही वस्तू कशी निर्माण झाली? निराकार वस्तू कैसी आकार आली. सर्वाघटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. ओवाळा ओवाळा माझ्या सद्गुरु राणा, माझ्या पाचही तत्वांच्या ज्योती प्रकाशिल्या जाणा. निराकार वस्तू कैसी आकार आली, कैसी आकार आली. सर्वागटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. सद्गुरु माऊली या ज्योतीच्या रूपात आकारात आली आहे. तुम्ही काय केलं? 16 सांधे 72 कोठड्या काया रचिली, प्रभूने काया रचिली. 9 खिडक्यांचा डोलात मूर्ती बैसली. शरीर जे निर्माण झालेलं आहे कसं आहे? काया कोणी निर्माण केली? सद्गुरूला बघण्याचा प्रयत्न ज्योती रूपात.
निराकार असणारी आपली माऊली, विश्वाला व्यापणारी आपली माऊली, तिचं निराकार रूपावरच आपण बघण्याचा प्रयत्न करतोय. प्रकाशाच्या रूपात, आणि तेच रूप सत्य आहे. याच्या आधी अनेक जन्म तिने पण घेतले आहे, आपण पण घेतले आहे. प्रत्येक जन्मात वेगवेगळी काया घेऊन ती आपल्या बरोबर आली आहे. त्या गुरु तत्वाला ओळखण्याचा प्रयत्न ज्योतीच्या रूपात, बघा हलणारी ज्योत बघा. कुठले रंग मला दिसतात ज्योतीत? मध्ये केशरी आहे, त्याच्यामध्ये निळा,
ध्यानातून बाहेर यायसाठी हळूहळू पाय सोडून द्या, हात सोडून द्या.
दोन्ही हात एकमेकांवर ठेवून डोळ्यावर येऊ द्या. बाहेरचा प्रकाश पाहण्याचा प्रयत्न. जवळ पाणी असेल तर पाणी प्या. काही आत्मवंदन. आत्मवंदन. अखंड ज्योत आज्ञाचक्रावरती दिसत होती आणि ज्योत आणि गुरु आपले त्या ज्योतीतून खूप खूप मिळालं ताई. ही ध्यानाची ज्ञानाची तेजाची ज्योत अशीच अखंड राहू दे. ताई फार मी सुंदर अनुभव ताई. ताई फार सुंदर अनुभव. प्रणाम. मी बोलू ताई. हा बोला बोला. आज ना ध्यान खूप छान लागलं आणि आज्ञा चक्रवर्ती खूप अशा आतमध्ये गेल्यासारखं दररोज होत आणि सगळं काही आनंद होतो एक प्रकारचा. त्याच्यामुळे नाही का रडू येत. चांगली गोष्ट आहे. सुजाता ताई. हा नमस्कार अनघाताई. सुरुवातीला पणती दिसली, पणतीतून प्रकाश, पिवळा प्रकाश असा सगळीकडे. आणि आज पिवळा प्रकाशाचं प्राबल्य खूपच होतं. समया पिवळ्या दिसल्या, असं रोषणाई दिसली पिवळ्या रंगाची. आणि एकदम शेवटी शेवटी तुम्ही म्युझिक संपवता संपवता मला विष्णूंचं दर्शन झालं आणि म्हणजे त्यांच्या गळ्यात माळा वगैरे होत्या आणि चक्र दिसलं पिवळ्या रंगाचं. मध्येच एकदा मोर पण दिसला. त्याचं शरीर नेहमीप्रमाणे होतं पण पिसारा पिवळा होता. असं आज सगळं पिवळ्या पिवळ्या रंगात दिसलं. खूप छान वाटलं. धन्यवाद ताई. शिवाताई. शिवाली ताई. जेव्हा आज प्रकाशाची ज्योत पाहायला सांगितली त्यावेळेला आज्ञाचक्रावर हिरवी ज्योत दिसली आणि नंतर त्या हिरव्या ज्योतीचं रूपांतर विठ्ठलाच्या तो जो टिळा असतो तर ते त्याच्यात झालं. म्हणजे ते सगळं असं मर्ज होत विठ्ठलाच्या टिळ्यामध्ये आणि नंतर म्युझिकच्या वेळेला जेव्हा मध्ये म्युझिक बंद झालं आणि परत चालू झालं तर त्याच्यानंतर असा प्रकाशाचा पेन माझ्या सगळ्या शरीराभोवती जी एक 5 ह्याचा प्रकाशाचा आपण सप्तरंग जसे म्हणतो ना प्रिझमचे 3 हे झाल्या तर तसा तो पट्टा सगळ्या अंगावर डोळे, नाक, ओठ असा सगळीकडे पूर्ण आउटलाईन करत इतका जोरदार पळत होता की म्हणजे मी नंतर चेहऱ्यापर्यंत फक्त त्याचा पाठलाग केला आणि नंतर सोडून दिलं. मला थोडंसं आज जरा म्युझिक लाऊड झाल्यासारखं वाटलं त्याच्यामुळं जरा कॉन्सन्ट्रेशन कमी होत होतं माझंच. पण मला हे आधी सुरुवातीला एक थोडा वेळ हिरवी ज्योत आज्ञाचक्रावर दिसत होती. हा हेमाताई बोला. आत्मवंदन. आज ध्यान खूपच छान झालं आणि हृदयात ज्योत दिसली आणि प्रत्येक वेळेला मी हृदया मंदिरी तुवा बैसुनी ज्ञान योग वदवावा हे जेव्हा जेव्हा मी म्हणत होते ध्यानात त्यावेळेला प्रत्येक वेळेला मला ज्योत दिसत होती. फार अनुभव छान आला. आता काय होणार आहे माहित नाही पण फारच छान. आणि असं नाही ध्यान म्हणायचं योग आता करावा. चांगलंच होणार आहे. असं नाही म्हणायचं काय होणार आहे माहित नाही. नाही तुम्हाला मी असं चांगलंच होणार आहे पण म्हणजे असं आश्चर्य वाटतं कसं आपल्यात झालं असं म्हणून बाकी काही नाही. एक एक त्याकरता परत खूप खूप परत धन्यवाद. दर परत ते उघडत जाणार आहे. आज पहिल्यांदाच दिसलं असं नाही तर मला ट्रान्स मध्येच जायचं. काल काय झालं काही कळलं नाही. तुम्ही रागवला तेवढंच कळलं म्हणजे तुम्ही हे द्या हे करून असं म्हणजे तेवढं बाकी काही कळलं नाही. पण मग त्यामुळे स्वस्थच बसले शांत आणि म्युझिक पण छान लागलं होतं शांतपणाचं. फार छान फार छान शोभाताई. खूप सुंदर. आत्मवंदन ताई दोघींना पण कोटी कोटी प्रणाम. ज्योत दिसली आणि त्या ज्योतीमधूनच असे खूप यज्ञकुंड निर्माण झाले असं दिसलं आणि त्याच्यासोबत गुरु आणि जसा पारिजातकाचा सडा पडतो तसे सगळीकडे सूर्यफुलं
असं दिसतं. खूप छान. खूपच छान, खूपच छान. धन्यवाद ताई. कोटी कोटी प्रणाम. अनुराधा ताई. अनघाताई आणि ऋताताई दोघींनाही नमस्कार आणि आपल्या साधकांनाही नमस्कार. आज खूप छान अनुभव आला. आज आहे ना निळा आणि गुलाबी रंगाचे पुंजके दिसत होते. मुख्य म्हणजे एक व्यक्ती दिसली, पण ते कळलं नाही मला, चेहरा वगैरे दिसला नाही. मी त्यांना विचारलं तुम्ही कोण आहात, उत्तर मिळालं नाही. आणि नंतर आहे ना कोणाचं तरी म्हणजे मला सांगता येत नाही की माझ्यावरती कोणाचं तरी शरीर दिसलं. अजून एक आपण ओरा बघतो त्या ह्याच्यामध्ये म्हणजे ते बाकीचं दुसरं शरीर कोणतं तरी होतं असं दिसलं. गुरूंचं असावं असं माझी इच्छा आहे आणि तेच असावं असं मला वाटतं. आणि छोटे छोटे यज्ञकुंड दिसली, ज्योती दिसल्या 2-3 वेळा. असा खूप वेगळाच आजचा अनुभव होता. खूप छान वाटलं. डीप ध्यान तर नेहमीच होतं, ट्रान्स मध्ये नेहमीच जाते. धन्यवाद मोदी. राधिका ताई. नमस्कार अनघाताई. आज ना शेवटी एकदम अशी किरण दिसत होते हृदयामध्ये, तेवढाच अनुभव आला. हिरव्या रंगाचे किरण दिसत होते सगळ्या शरीरात आणि असे मुंग्या येतात ना कशा, तसं मला आज सगळं शरीर जाणवत होत. धन्यवाद ताई. चला मला आज्ञा द्या. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्री